इराण आणि अमेरिका युद्धात युद्धबंदी 2 आठवड्यांकरिता जाहीर करण्यात आली। मात्र स्थिती अजूनही गंभीर होतीये। होर्मुझ खाडीत तणाव वाढलाय। थेट भारतीय जहाजावर इराणकडून गोळीबार करण्यात आल्याची माहिती आता समोर येते। भारतीय जहाजावर होर्मुझ खाडीत गोळीबार झाल्यानं आता एकच खळबळ उडाली आहे। आता भारतीय जहाजावर इराणकडून गोळीबार नक्की का करण्यात आला हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। भारताने या युद्धात भूमिका कायमच शांततेची ठेवली आहे। भारताने इराणसोबत चांगले संबंध आहेत। ज्यावेळी तणाव प्रचंड होता त्यावेळीही भारताची जहाजं होर्मुझ खाडीतून सोडली जात होती। मात्र काल भारताला अत्यंत मोठा धक्का देत थेट भारतीय जहाजावर इराणकडून गोळीबार करण्यात आलाय। भारतीय जहाजाला त्यांनी थेट टार्गेट बनवलं आणि यानंतर भारतानं सुद्धा कडक भूमिका घेतली आहे। याचं अत्यंत मोठं कारण आता पुढे आलंय। भारतीय गुप्तचर सूत्रांच्या रिपोर्टनुसार भारतीय जहाजांवर इशारा म्हणून इराणकडून गोळीबार करण्यात आलाय। हा गोळीबार इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अरागची यांच्यासाठी मोठा धक्का म्हणावा लागणार आहे। इराणमधील सत्तेचा समतोल सध्या बिघडल्याचं पाहायला मिळतंय। सर्वोच्च नेते अली खामनेई यांच्या मृत्यूनंतर नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झाली। इराणमधील काही गोष्टी अस्थिर झाल्या। इराणची सर्वात शक्तिशाली लष्करी संघटना IRGC आणि परराष्ट्र मंत्रालय या दोघांमध्ये खटके उडताना सध्या पाहायला मिळत आहेत। दोघेही एकमेकांच्या विरोधात आहेत आणि त्यांच्यात मोठे मतभेद निर्माण झाले आहेत। होर्मुझ खाडी खुली करण्यालाही IRGCचा विरोध आहे। होर्मुझ खाडी खुली केल्यानं परराष्ट्र मंत्रालयाच्या भूमिकेला उघडपणे त्यांनी भारतीय जहाजावर हल्ला करून विरोध केला आणि हे मोठं आव्हान दिलं। याच कारणामुळे होर्मुझ खाडीत भारतीय जहाजावर इशारापर गोळीबार करण्यात आला। इराणमध्ये युद्धबंदीच्या युद्धात 2 गट तयार झाले आहेत। भारतातही जहाजावर झालेल्या हल्ल्यानंतर आक्रमक भूमिका पाहायला मिळते। होर्मुझ खाडीत सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत। भारतीय जहाजावर इराणकडून गोळीबार करण्यात आल्यानंतर भारतानं कडक भूमिका घेतली आहे। भारत युद्धात कोणाच्याही बाजूने नाहीये। मात्र असं असतानाही भारतीय जहाजावर गोळीबार करण्यात आला। इराणच्या लष्करानं शनिवारी होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या एका भारतीय जहाजाला थांबवलं। हेच नाही तर तात्काळ पुन्हा बंदरावर जाण्याचे आदेशही दिले। या दरम्यानची एक ऑडिओ रेकॉर्डिंग जी आहे ती ऑडिओ रेकॉर्ड झाली आहे। इराणच्या अधिकाऱ्यानं भारतीय जहाजाच्या कॅप्टनला होर्मुझ खाडी अजूनही बंद असल्याचं सांगितलं। तुम्ही लवकरात लवकर बंदरावर परत जा, गो टू बॅक, तात्काळ जा। यावर भारतीय जहाजाच्या कॅप्टननं ठीक आहे असं म्हटलं आणि त्यानंतर काही वेळातच जहाजानं आपला मार्ग बदलला। मात्र यावेळी इराणनं भारतीय झेंडा असलेल्या जहाजावर गोळीबार केला। हे जहाज इराणी तेल घेऊन भारतात जात होतं। या गोळीबाराच्या घटनेनंतर भारताच्या सरकारनं मोठी चिंता व्यक्त केली आहे। हेच नाही तर इराणी राजदूतासोबत भारतानं चर्चा केली। भारताचा झेंडा असलेल्या जहाजावर गोळीबार करण्यात आल्यानं सध्या भारतात तणाव पाहायला मिळतोय। त्यामध्येच भारतानं तातडीनं पावलं देखील उचलली आहेत। होर्मुझ खाडीत भारतीय जहाजाला अडवलं जातंय। गेल्या 1 महिन्यांपासून जहाजं होर्मुझ जवळ आहेत। त्यामध्येच भारतीय जहाजावर करण्यात आलेल्या गोळीबारानंतर तणाव देखील वाढलाय। भारतात सध्या LPGचं संकट आहे। होर्मुझ खाडी खुली करण्यात आल्यानंतर जगानं सुटकेचा श्वास घेतला, पण स्थिती अजूनही गंभीर असल्याचंच पाहायला मिळते। सध्या पाकिस्तानमध्ये इराण आणि अमेरिकेची बैठक आहे। या बैठकीतून मार्ग निघण्याची शक्यता आहे। जर मार्ग निघाला नाही तर इराणवर मोठा हल्ला अमेरिका करू शकते। अमेरिकेनं दिलेल्या इशाऱ्यानंतर इराण माघार घेण्याची शक्यता आहे। जर इराणनं युद्धात माघार घेतली नाही आणि करार झाले नाहीत तर परिस्थिती चिघळेल आणि याचे परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागतील।